एल निनोचा सावट तरीही पीक विम्याकडे पाठ ही स्थिती आहे बुलढाणा जिल्ह्यातली। 31 जुलै ही पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी दिलेली अंतिम मुदत होती आणि तरीही केवळ 9% शेतकऱ्यांनी पीक विमा काढला। गेल्या वर्षीच्या तुलनेत नोंदणीमध्ये घट झाली आहे। खरीप हंगामात पावसाची घट, त्याआधी आलेला अवकाळी पाऊस, उत्पादनातील अनिश्चिततेची शक्यता अशा परिस्थितीतही पंतप्रधान पीक विमा योजनेला शेतकऱ्यांनी अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही। जिल्ह्यातील 5,72,000 पैकी केवळ 48,000 म्हणजे 8.56% शेतकऱ्यांनी पीक विमा काढला। हवामानातील वाढती अनिश्चितता लक्षात घेता पीक विमा हेच पिकांसाठी आर्थिक सुरक्षा कवच असल्याचं कृषी विभागानं स्पष्ट केलंय। बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल 83% शेतकरी 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन धारक असल्यानं पीक विमा ही त्यांच्यासाठी जोखीम व्यवस्थापनाची सगळ्यात महत्त्वाची सुरक्षा ठरते। वर्षामध्ये 22, 23 आणि 24ला हा 1 रुपयामध्ये विमा होता आणि आज शेतकऱ्यांना त्याचं पूर्ण प्रीमियम भरावं लागते। पण गेल्या काही वर्षामध्ये मला 22, 23, 24ला कोणत्याही प्रकारचा विमा मोबदला मला मिळाला नाही। त्यामुळे मी यावर्षी हा जो विमा आहे हा काढू शकत नाही आणि काढणार पण नाही। शेतकऱ्याजवळ आता पिकाला सुद्धा पैसे लावायला पैसे नाही, त्याच्यानंतर बँकांनी सुद्धा प्रॉब्लेम मला दिलेलं नाही। त्यामुळं मी हा विम्याकडे पाठ फिरवली आहे यावर्षी तर नवीनच सरकारनं फंड आणलेला आहे। विम्याचं प्रीमियम देखील वाढवलं आणि प्रीमियम वाढवतानाच यावर्षी मी कोणत्याही प्रकारचा विमा काढणार नाही, कारण यावर्षी विमाधारक कंपन्या ज्या आहेत त्या शेतकऱ्यांकडून लिहून घेत आहेत की तुमचा कोणत्याही बँकेचं तुमच्यावर कर्ज नाही, आणि असं सक्तीनं लिहून घेतल्यावर शेतकरी कसा काय विमा काढणार। शिवाय एवढं मोठं प्रचंड प्रमाणामध्ये हेक्टरी प्रीमियम भरल्यावर ते विमा मिळण्याची सुतराम शक्यता नाही। त्यामुळे यावर्षी कोणत्याही पिकाचा मी यावर्षी कोणतेही विमा काढत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।